हाय गाईज, आज ना घरच्यांना पास्ता खायचा खूप मन झालं होतं, तर तेच करणार होती. आणि इथे पाण्यामध्ये मीठ आणि तेल टाकून पास्ता शिजत घातला आणि बाजूला मस्त कांदा, मिरची, टोमॅटो, चीज आणि लसूण घेतला होता. त्यानंतर फायनली पास्ता बनवायला घेतला आणि ते जिरं, लसूण आणि कांद्याला मस्त परतून घेतलं. त्यानंतर ना त्यामध्ये मी टोमॅटो आणि मिरची टाकली आणि ह्याला पण चांगलं असं मग परतून घेतलं. मग टोमॅटो लवकर शिजावा म्हणून मी ह्यामध्ये ना मीठ टाकलं, जेवढं मला पाहिजे तेवढं चवीप्रमाणे. आणि मग मी इथे टोमॅटो केचप आणि रेड चिल्ली सॉस टाकला आणि मस्त मिक्स केलं, कारण ह्याचं ना फ्लेवर उतरणं खूप गरजेचं असतं. त्यानंतर ना मी ते चीज क्यूब्स कापत होते आणि ही बघा बाजूला बसल्या बसल्या ते खात होती. म्हटलं खा 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 आणि त्यानंतर मग ना इथे मी सगळे चीज क्यूब्स टाकले आणि ना ह्याला चांगलं वितळून. पण ना बाजूला बसल्या बसल्या इथं काय चाललं होतं मला ना काही समजतच नव्हतं. जाऊन दे म्हणलं. आणि मग चीज वितळल्यानंतर मी ह्यामध्ये मस्तपैकी कोथिंबीर टाकली आणि आली आपल्या पास्त्याची वेळ. मग पास्तासुद्धा टाकून दिला आणि ना ह्यामध्ये मी पास्ता मसाला टाकते आणि खूप छान टेस्ट लागते. मग सर्वांना एकजीव केला मस्तपैकी आणि वरतून मी थोडीशी एक्स्ट्रा कोथिंबीर टाकली, खूप छान फ्लेवर येतो म्हणून. आणि बोलता बोलता पास्ता पण रेडी झाला. मग काय सर्व केला आणि पटापट खाऊन घेतला. खूप छान झालं, तर मला तर खूप आवडला. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.